अरे तुम्ही समजे सकाळ सकाळ हाय का? अरे तुमच्यासाठीच आलोय का? बानू कुठे आहे? अरे काय झालं ते तर सांग की. म्या सांगते. बानू, ये बानू. मावशी तू बर झालं तू आलीस. हा सांगा आता, नमनाला घडावर तेल न ग. ए तू गप गा. आम्ही येत होतो ना तर गडावर बायका आणि माणसं चालली होती. आता एवढी माणसं चालली म्हणजे गडावर काय तर चाललं असणारच की नाही. बानू तुला ठावा असेलच ना? हे बानू तुला काय ठाव आहे का? नाही. अगं पर गडाव समजी जण अशी चालली होती जणू काय गडाव मोठा उत्सवच हाया. तुला सांगितलं नाही होय कोणी? नारायण नारायण. मी आल्याशिवाय तिला कसे कळेल? इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे मी सांगितल्याशिवाय कळणार नाही. शुभम भवतु, सुखी राहा. महाराजांनी ठाव असेल की? हा होय महाराज. काय हाय व आज गाडाव? आता तू विचारलंस म्हणून सांगतो, नाहीतर पुन्हा या नारदाने कळ लावली असे व्हायला नको. सांगा तरी महाराज. सांगतो. गडावर उत्सव सुरू आहे. कोणाचा? गणेश यांचा जन्मोत्सव. बर माया बानूला का नसल बोलिवलं? बानू हे काय मला पटलं नाही बघ. होय खरं आहे. बानूलाच काय पर समजसनी सांगाय पाहिजे होतं. म्हणजे नसल बोलवलं पर काहीतरी कारण असेल. अजून काय कारण असणार? त्यानं का हाय त्यास नीतात. म्हणजे आज काय गणेशाला भेटायला नाही मिळणार? गेल्या साली बी ते हाता आले होते. मी त्यांच्यासाठी मोदक केली होती. बानू, त्यांनी एका दिव्य बालकाचे रूप घेतले आहे. तू त्यांचे स्मरण कर, ते तुझी प्रार्थना नक्की ऐकतील. तुम्ही सांगाजी महाराज. मला तर असं वाटतं आहे का आत्ता गडावर जावं आणि त्यांच्या पाया पडावं. ते तू ठरव. मी तुला उपाय सांगतो आणि मी लगेच गडावर जातो. एक तांब्याचं भांड घे. तांदूळ भिजवून ते कोरडे कर. त्याच्यात थोडंसं चंदन मिसळ. तांब्याच्या भांड्यात पाणी घे आणि श्री गणेशाय नमः नमो नमः स्वाहा असं म्हणून ती तांदूळाची आहुती त्या पाण्यात सोड. तुझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. जी महाराज, मी आत्ताच कराय घेते. श्री गणेशाय नमः नमो नमः स्वाहा. 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 तुझी प्रार्थना पोचली बाणाई. माझी लई इच्छा होती तुम्हाला गडावर येऊन भेटण्याची, पर ते मला कळले.
म्हणून मी तुला भेटायला आलो. मला केवढा आनंद झाला आहे, मी सांगूच नाही शकत तुम्हाला. मला कळते आहे बाणाई. माझी इच्छा आहे का मी स्वतः तुमच्यासाठी मोदक करून तुम्हाला खायला द्यावची. त्यासाठी मी पुन्हा येईन बाणाई. आता मला जायला हवं. जी. रिद्धी सिद्धी, तुम्ही जेजुरी गडावर आलात ह्याचा मला फार आनंद आहे. श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या सर्व भक्तांना तुमचा देखील आशीर्वाद मिळू दे. त्यांच्या आयुष्यात त्यांना सुख लाभू दे. आपणही श्री खंडेरायांचा आशीर्वाद घ्या. शुभम भवतु. आता मी काय देऊ तुम्हाला? तू सांग, ती गणेशांना कैलासात कधी पाठवणार आहे? तुमची ही इच्छा मी पूर्ण करेन. एकांत आहे तेव्हा तुम्ही बोलावे, मी येतो. आता आम्हाला जावं लागेल. आपली अनुमती आहे ना? खरं तर तुम्ही जाऊ नये असं वाटतं, पण नारायण नारायण. वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्य शशांक वंदिनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्त जनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं वंदे सर्व जगत विहारमतुलं वंदेन्धर्ध्वंसिनं वंदे देव शिखामणिं शशिनिभं वंदे हरेर्वल्लभं वंदे नागभुजंग भूषणधरं वंदे शिवं चिन्मयं वंदे भक्त जनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. नारायण नारायण. तर भक्तजन हो, ओंकार हा परब्रह्म स्वरूप आहे. अकार हा सृष्टीला उत्पन्न करतो, उकार हा मोहित करतो आणि मकार हा नित्य अनुग्रहशील आहे. नारायण नारायण. मुनिवर, हे सारं स्तुतीपर आहे आणि हे मला ज्ञात आहे. पण याचा आणि आख्यानाचा काय संबंध आहे हे माझ्या ध्यानात आले नाही. नारायण नारायण. सांगतो देवी. या सृष्टीची उत्पत्ती या आकारापासून झाली. या सृष्टीचे भवितव्य तारकासुराच्या अत्याचारामुळे पणाला लागले होते. कारण त्याचा वध हा शिवपुत्राकडून होणार होता. आणि हे दिव्य पूर्ण करण्यासाठी शिवशक्ती मिलन होणे आवश्यक होते. आणि त्यासाठी पार्वती देवींनी अत्यंत खडतर अशी तपश्चर्या केली. आणि त्यांनी आपल्या या तपश्चर्येने श्री महादेवांना प्रसन्न केले आणि श्री महादेवांनी या विवाहाला संमती दिली. मी तुझ्यावर प्रसन्न आहे गिरिजे. मी तुझ्याशी विवाह करेन. ज्या क्षणाची सारी सृष्टी प्रतीक्षा करत होती तो क्षण आता समीप आला होता.
हे बानू, अगं काय झालं? पण मुनिवर, या आख्यानात गंगा अवतरण कसे झाले हे जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा आहे. पार्वती देवींनी महादेवांना प्रसन्न केले. पार्वती देवी आणि महादेवांचा विवाह होणार आहे. त्यासाठी श्री महादेवांनी संमती देखील दिली आहे. पण मला जे जाणून घ्यायचे आहे ते आहे देवी गंगा यांच्याबद्दल. त्यांचं पुढे काय झालं, त्या कधी कशा आल्या कैलासात, त्यांच्याबद्दल जाणून घेतलं तरच मला सत्य कळेल. म्हाळसा, कथेच्या अनुषंगाने तुला ते कळणारच आहे. पण ह्या क्षणी जे कथानक सुरू आहे ते पूर्ण होऊ दे. पण असे का? कारण त्या शिवशक्ती मिलनामागे फार मोठे कारण होते. जेव्हापासून माझी आणि देवी गंगा यांची मानस सरोवरात भेट झाली आहे तेव्हापासून त्यांच्या कैलासात येण्याच्या कथेबद्दल मला ओढ लागली आहे. हे बानू, अगं काय झालं? अशी चुळबुळ कशापायी करती असती? काय नाही बा. अगं तुझं ध्यान कुठं आहे? महाराज काय बाई सांगतात ती तर ध्यान दे की. बानू, ह्या जन्मात तू इंद्रदेवांची कन्या आहेस. तुझा गतजन्म हा जयाद्रीचा आहे. पण आता ह्या क्षणी तू अस्वस्थ आहेस हे मला कळतंय आणि त्याचं कारणही मला ठाऊक आहे. तुझ्या आधीच्या जन्मात तू गंगेच्या रूपातही जन्म घेतला होतास. तिच्या रूपाशी, तिच्या अस्तित्वाशी तुझं असणं जोडलं गेलं आहे आणि त्यामुळेच तू अशी अस्वस्थ आहेस. मुनिवर, मला सांगा, देवी गंगा स्वर्गात होत्या. त्यांना हे सारं कळलं असेलच. त्यांनी त्यांचा पण सोडून त्या कैलासात आल्या होत्या का? म्हाळसा, तुम्हाला हे कथानक ऐकण्याची किती ओढ आहे हे आम्हाला कळतं आहे. आणि बानू, तुला देखील ही गोष्ट ऐकण्याची उत्सुकता आहे, हो ना? जी. पण देवी, त्याआधी आख्यानात कथानकाच्या ओघात कदाचित तुम्हाला सत्याचे संकेत मिळू शकतात. बानू, तुला काही सांगायचे आहे का? मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय प्रभू. आजा, बानूला आज असं काय झालंय रे? हे बानू, आम्हास तुम्ही कळतं या की तुझं ध्यान नाही म्हणून. अगं बानू, अगं सांगून टाक. मनामध्ये जे असेल ते सांगून टाक. बा, अरे का कुणाच ठाव, पण आज मलाच कसं तरी वाटतं आहे बघ. नारायण नारायण. तर भक्तजन हो, श्री पार्वती देवींच्या साधनेवर प्रसन्न होऊन श्री महादेवांनी या विवाहाला संमती दिली. आणि सारी सृष्टी या विवाहाची आतुरतेने वाट पाहू लागली. हा विवाह सोहळा पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभव होता. हा विवाह पाहण्यासाठी सर्वजणच उत्सुक झाले होते. महादेवांनी सर्व गणांना वरयात्रेसाठी निघण्याची आज्ञा केली होती. आज्ञेनुसार सर्वजण हिमाचलाच्या नगरीकडे निघाले होते. आणि त्या वरातीचे वर्णन काय करावे. शंखकर्ण, गणाधिपती, गणेश्वर, विशाख, विकृत,
गणनायक असे अनेक गणेश्वर आपल्या गणांसह हिमाचल नगराला विवाहासाठी निघाले. गण? होय माझा. सर्वजण श्री महादेवांच्या विवाहाच्या वरातीमध्ये आनंदाने निरनिराळी वाद्ये वाजवत नाचत चालले होते. हा सोहळा अनुभवणं हा सर्वांसाठीच परमोच्च आनंदाचा भाग्याचा क्षण होता. आणि केवळ इतकेच नव्हे देवी, तर श्री महादेवांच्या या विवाहासाठी निघालेल्या या अभूतपूर्व वरातीमध्ये यातुधानी, शाकिनी, वेताळ, प्रभम, भूत, तुंबरू, किन्नर, गंधर्व हे सर्वजण आपला आनंद प्रदर्शित करत हाताने आणि मुखाने वाद्य वाजवीत जात होते. भूत, पिशाच आणि तेही अशा विवाहाच्या मंगल प्रसंगी. होय, कारण तेही या सृष्टीचा एक भाग आहेत आणि ह्यात मला काहीच अयोग्य असं वाटत नाही. नारायण नारायण. परंतु हिमाचल नगरीमध्ये अशी वरात आल्यामुळे सर्वजण भयभीत झाले. पण नंतर सारं काही सुरळीत पार पडलं. विवाह सोहळा नेत्रदीपक झाला. गंधर्वगान झालं, अप्सरा नृत्य झाली. हिमाचल नगरीत सर्वत्र महोत्सवाला जणू उधाणच आलं होतं. आणि हिमावन आणि मेनावती यांच्याकडून श्री पार्वती देवींची पाठवणी करण्याचा तो क्षण समीप आला. त्यांची पाठवणी केल्यानंतर श्री महादेव आणि श्री पार्वती देवी हे त्याच उत्साहात सर्व गणांसह कैलासात जाणार होते. परंतु त्याआधी श्री महादेवांनी इतर देवांचा निरोप घेतला. पर्वतराज, प्रभो, तुम्ही अखिल जगत स्वामी साप सदा शिव वल्हारी मणिवल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा. जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको.
पार्वती, तू माझ्याशी विवाह करण्यासाठी, मला प्राप्त करण्यासाठी जी कठोर साधना केलीस, जे अपार कष्ट घेतलेस, त्याची मला कल्पना आहे. आता ह्या पुढे तुला सुखात ठेवण्याचे दायित्व माझे आहे. स्वामी, आपण माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी सुख. या व्यतिरिक्त मला आणखी काही नको. पार्वती, मी तुझ्या बरोबरच आहे. खर तर मी तुझ्या शिवाय अपूर्ण आहे. राजवाड्यातील सुख सोडून तू इथे कैलासात आलीस, पण इथला आनंद वेगळा आहे. तुझी सुखी संसाराची स्वप्न असतील, पण माझी काही तत्व आहेत जी तुला समजून घ्यावी लागतील. ती मी इथे येण्याआधीच स्वीकारली आहेत. मला ठाऊक आहे, पण भविष्यात असेही प्रसंग येतील की तेव्हा तुला असं वाटू शकेल की आपला हा संसार असा का आहे. म्हणून मी तुला सांगतो. याबद्दल आता बोलणे आवश्यक आहे का? होय, कारण त्रिलोकाचा संसार करता करता आपल्याला आपला संसार करायचा आहे. आपण सांगावे स्वामी, मी ध्यानपूर्वक ऐकेन. पार्वती, ह्या धरित्रीवर आकाशाचे छत करून मी राहतो. हेच माझे भोजन कक्ष, हेच माझे शयन कक्ष आणि हेच माझे ध्यानगृह आहे. तेव्हा आपल्या संसारासाठी वेगळे वास्तूची तू अपेक्षा करू नये. स्वामी, माझ्यासाठीही हाच संसार आहे. आजवर माझ्या बरोबर नंदी, गण, भूत, प्रेत हे राहत आले आहेत आणि ह्या पुढेही ते माझ्या बरोबर असतील. मी त्यांचा कधीही त्याग करू शकत नाही, कारण माझे शिवत्व त्यांच्याशी जोडले गेले आहे. पार्वती, तुला ह्याची कल्पना असावी म्हणून मी सांगितलं. मी त्यांचाही सांभाळ करेन, निश्चिंत असावे. पार्वती, तुला असं वाटेल की मी तुझ्यावर अटी, नियम लादतो आहे. नाही स्वामी, मी असा विचारही करणार नाही. मात्र मी तुम्हाला प्राप्त जरी केले असले तरी मला अनेक प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरे आपण त्या त्या प्रसंगी द्यावीत असे मला वाटते. होय, आणि एवढंच नाही तर ह्या ब्रह्मांडाच्या गर्भात जी अनंत गूढ सत्य आहेत त्याची मी तुला उकल करून सांगेन. मला ह्याची जाणीव आहे स्वामी की माझी साधना अजूनही पूर्ण झालेली नाही. पार्वती, मला काय अपेक्षित आहे हे मी तुला सांगितलं. आता तुला माझ्याकडून काय अपेक्षा आहे हे तू मला सांग. हो, बरे झाले तुम्हीच विचारलेत. मी तुम्हाला सांगणारच होते. मला तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे. स्वामी, मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे की माझे स्थान तुम्ही कधीही कुणालाही देणार नाही. मी वचन देतो की मी तुझे स्थान कोणालाही देणार नाही. ह्यापेक्षा अधिक मला काहीही नको. पार्वती, कैलासाच्या ह्या रम्य परिसरात आपण आजची ही रात्र व्यतीत करूया.
श्री महादेव आणि श्री पार्वती देवी हे कैलासात आले होते. श्री महादेव आणि श्री पार्वती देवींचे मिलन हे होणारच होते, कारण ते शिव आणि शक्तीचे मिलन होते. सर्व सृष्टी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती तो क्षण आता आला होता. श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांचा विवाह झाला होता. सारी सृष्टी जणू चैतन्याने न्हावून निघाली होती. सर्वत्र प्रसन्नता होती, चैतन्य होते, आनंद होता. शिव आणि शक्तीचे मिलन झाले. श्री पार्वती देवींना जे साध्य करायचे होते ते त्यांनी साध्य केले होते. हा विवाह झाला. श्री पार्वती देवी आणि श्री महादेव यांचा विवाह होणं हे परमनियतीनेच लिहिले होते आणि त्याच परमनियतीने हेही लिहिले होते की श्री गंगा देवी यांचे भवितव्य श्री महादेवांशी जोडले गेले आहे. कितीच वाट बघत बसल्या असतील त्या गंगा देवी. त्यांचं महादेवांसंग असणं जुडलं जाणार आहे हे त्या महाराजांनी सांगितलं होतं त्यासनी. तर अजून किती दिवस वाट बघत बसणार. आता हे बी महादेवासनीच ठावं असणार. अरे पर म्या काय म्हणतो, आता कशा पाहिजे विचार करायचा. आता देवांचं लगीन झालं या आणि पार्वती देवसनी ही समजा ठावं असताना महादेव त्यासनी माघारी बोलवतील होय. का नाही रंगा? जी महाराज. तुला काही विचारायचं आहे का? नाही, चूक झाली जी. उग तुमच्या आख्यानामध्ये बोललो. अरे तसं नाही, काही शंका असेल तर विचार. नाही नाही. बर, तर आपण कुठे होतो? गंगा देवींच्या मनातलं दुखणं सांगत होता जी. हो, नारायण नारायण. तर श्री गंगा देवींच्या मनात नेमके काय सुरू होते हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे गिरिजे. मी तुझ्याशी विवाह करेन. माझी बहीण पर्वतराज हिमावन आणि मेनावती यांची कन्या पार्वती. तिने जी खडतर अशी साधना केली त्यामुळेच महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिचा विवाह झाला. पण मला ते का शक्य झाले नाही? देवी. सूर्यदेव, तुम्ही कधी आलात? देवी, तुम्ही तुमच्या विचारांमध्ये इतक्या गढून गेला होतात की मी आलोय हे तुम्हाला कळलं देखील नाही. देवी, तुमच्यामुळे हा स्वर्गलोक पुन्हा पवित्र झाला आणि तसे असतानाही तुम्ही अशा खिन्न दिसत आहात. तुम्हाला काही समस्या तर नाही ना देवी? आणि असेलही तरी माझ्या समस्येचं निराकरण कसं होणार? मी समजलो नाही. सूर्यदेव, माझ्या मनात केवळ इतकीच इच्छा होती की महादेवांशी माझा विवाह व्हावा आणि तसे झाले नाही. ते शल्य अजूनही आहे माझ्या मनात. देवी, तुम्ही कदाचित हे विसरता आहात की महादेवांनीच तुम्हाला हा वर दिला आहे की तुम्ही सदैव पवित्र असाल. हो,
पण त्यांच्याशी माझे भवितव्य जोडले जाणार आहे त्याचं काय सूर्यदेव? तसं तर अजून काहीच घडलं नाही. देवी, पार्वती देवींशी महादेवांचा विवाह आता झाला आहे, त्यामुळे आता तुम्ही तुमचा हा हट्ट सोडून द्यावा, कारण आता हे साध्य होणार नाही. श्री महादेवांचा आणि पार्वतीचा विवाह झाला हे सत्य आहे, मलाही ते कळालं आहे. पण त्यामुळे माझ्या भावना कशा कमी होतील? देवी, ज्या शिवशक्तीच्या मिलनासाठी ही संपूर्ण सृष्टी आतुर होती, ते मिलन आता पार्वती देवीच्या रूपाने झालं आहे. हो, आणि मला ते करणं शक्य झालं नाही म्हणून वाईट वाटणं स्वाभाविकच आहे, हो ना? नारायण नारायण. देवी गंगा या जरी स्वर्गलोकी असल्या तरी त्यांचे भवितव्य हे श्री महादेवांशी जोडले गेले आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्यांचे मन मात्र भूतलाकडे लागले होते. पुन्हा भूतलावर जाण्याची त्यांना ओढ लागली होती. देवी गंगा यांच्या मनात श्री महादेवांशी विवाह करण्याचे होते. त्यांचे त्यांच्यावर प्रेम होते. पण आता तर श्री महादेवांचा विवाह झाला होता आणि हे देवी गंगांना कळले होते. तरीही हा हट्ट का? श्री महादेवांवर श्री गंगा देवींचे प्रेम होते, यात त्यांची काय चूक? आपल्याला हे प्राप्त करता येणार नाही हे ठाऊक असूनही त्याचा हट्ट धरणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी दुःखामध्ये राहायचं होय? देवी, काही गोष्टी घडण्यामागे विधात्याचं निराळं प्रयोजन असतं. जसं देवी गंगा यांच्याशी ते जोडलं गेलं होतं. गंगा देवी या पवित्र आहेत. मनुष्याची सर्व पापे त्यांच्या स्पर्शाने नष्ट होतात असे अलौकिक सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. सर्व भक्तांच्या पापांना नष्ट करूनही त्या पवित्रच राहतात, कारण तसा त्यांना वर मिळाला आहे. तिन्ही लोकांना पवित्र करणारी अशी त्यांची ख्याती आहे. असेलही, पण त्याने त्यांचा आग्रह आणि हट्ट सोडणं आवश्यक होतं असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे की असंच पार्वती देवींना देखील वाटलं असणार. पण म्हासा, तुला असं का वाटतं? कोणत्याही विवाहित स्त्रीच्या मनात हे असणार की तिचे पती, तिचे आराध्य हे केवळ आणि केवळ तिचेच असावे. कोणत्याही स्त्रीच्या मनात ही भावना येणं स्वाभाविक आहे. होय देवी, परंतु विधात्याच्या मनातील प्रयोजन हे सहसा त्या क्षणी जाणवत नाही. त्यामागे उदात्त हेतू असतो. या सृष्टीचा कार्यकारण भाव त्याच्याशी जोडला गेलेला असतो. देवी गंगा यांच्या भूतलावरच्या अवतरण्यामागेही असेच प्रयोजन होते माते. आणि देवी, श्री महादेवांवर श्री गंगा देवींचे प्रेम होते, यात त्यांची काय चूक? आपल्याला हे प्राप्त करता येणार नाही हे ठाऊक असूनही त्याचा हट्ट धरणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी दुःखामध्ये राहायचं होय?
त्यांचं प्रेम होतं महादेवांवर आणि त्यामध्ये त्यांची काय बी चूक नाही. देवा, बाणाईच्या डोळ्यातून अश्रुधारा, याचा अर्थ तिच्या मनात खोलवर ही गोष्ट भिडली असणार. या आधीच्या एका जन्मात गंगेच्या रूपात तिने जन्म घेतला होता. हे सारं काय चाललं आहे? काय अर्थ घ्यायचा याचा? म्हणजे देवा, बानूला ते कळलं असावं की काय? नारायण नारायण. हे सारं काय चाललं आहे हे मला कळेल का? गंगेबद्दल कळल्यामुळे बानू भावूक झाली असावी. यात तिने भावूक होण्यासारखं काय आहे? बानू, महाराज, माझ्या पायी आख्यान थांबलं आहे हे ठावं आहे मला. हो, परंतु तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले असावेत असा इथे सर्व उपस्थितांना प्रश्न पडला आहे. गंगा देवींच्या संगतीनं कुणी बी नाही याचं लय वाईट वाटलं. स्वाभाविक आहे, तुला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. बानू, तुझ्या डोळ्यात हे अश्रू का आले असावेत असा इथे सर्व उपस्थितांना प्रश्न पडला आहे. ते का होत आहे हे मला बी ठावं नाही, पण काकूनच ठाव वाईट वाटलं. गंगा देवींच्या संगतीनं कुणी बी नाही याचं लय वाईट वाटलं. स्वाभाविक आहे, तुला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. म्हाळसाताई, तुम्ही असं कशापायी म्हणतायचा हे कळतंय मला, पण माझं बी हेच म्हणणं आहे तर त्यांचं ह्याच्यात काही बी चुकलेलं नाही. त्यांचं प्रेम होतं महादेवांवर. त्यांना महादेवांसंग लगीन करायचं होतं, पण ते काही झालं नाही. पण म्हणून त्या चुकीच्या नाही होत म्हाळसाताई. तुला काय वाटतं हे जाणून घेण्याची इथे कोणालाही इच्छा नाही असं मला वाटतं. आणि आख्यानात पुढे काय होणार आहे हे ऐकण्याची मला उत्सुकता आहे. ती तर मला बी आहे की, आणि म्हणूनच मी अगोदरच महाराज असती म्हणलं आहे का माझ्या पायी आख्यान थांबलं आहे, माझं चुकलं. मला यात वेळ घालवायचा नाही. पण म्हाळसा, बानू अशी भावूक का झाली हा प्रश्न तुला नाही पडत? पडला तरी त्याने अंतिम सत्य थोडीच कळणार आहे. बानूला काय वाटतं यापेक्षा गंगादेवींनी मला जे सांगितलं ते जाणून घेण्यात मला जास्त उत्सुकता आहे. कदाचित ते बानूशी निगडीत असेल असं नाही वाटत तुला?
देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा माझी एक इच्छा आहे. काय? मला कार्तिकेय यांना भेटायचे आहे. प्रभू, कुमार कार्तिकेयांच्या आगमनाने श्री म्हाळसा देवी भावुक होणार. काहीही घडू शकतं. श्री महादेवांवर श्री गंगादेवींचे प्रेम होते. यात त्यांची काय चूक? आपल्याला हे प्राप्त करता येणार नाही हे ठाऊक असूनही त्याचा हट्ट धरणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी दुःखामध्ये राहायचं होय. गंगा देवींच्या संगतीनं कुणी बी नाही याचं लय वाईट वाटलं. स्वाभाविक आहे. तुला तसं वाटणं स्वाभाविकच आहे. हे चिंतित दिसत आहात. प्रभू, कन्येचा विवाह झाल्यावर ती माहेर सोडून सासरी जाताना कोणत्याही पित्याच्या मनात अस्वस्थता असतेच. तशीच ती या क्षणी माझ्याही मनात आहे. पर्वतराज, तुमची भावना अयोग्य नाही. हा क्षण खरोखरच कठीण आहे. परंतु ज्या शिवशक्तीच्या मिलनाची सर्वजण प्रतीक्षा करत होते तो विवाह अत्यंत प्रसन्नतेने पार पडला. सर्वत्र चैतन्य आहे, आनंद आहे. आता अखेर माझ्या कन्येचा विवाह हा महादेवांशी होतो आहे ही भावना माझ्यासाठी भाग्याची होती. माझ्याकडून जे काही शक्य झालं ते मी सार्थपणे केलं. पर्वतराज, हा विवाह अत्यंत सुंदरपणे पार पडला आहे. चिंता नसावी. पार्वती देवींची खडतर साधना
सर्वजण युगानुयुग श्रद्धापूर्वक भक्तिभावाने स्मरणात ठेवतील. आता या शिवशक्ती मिलनानंतर एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला आहे.